लहानपणी आपल्याला सांगितले जायचे की ढगांच्या वर स्वर्ग आहे. कदाचित हाच तो स्वर्ग, रायगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी. तर या रायगडावर जाण्यासाठी एकच मार्ग होता, नाणे दरवाजा. मधूनच गडाच्या दक्षिणेला अजून एक दरवाजा आहे, तो म्हणजे वाघ दरवाजा. सध्या गडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. पहिला रोपवे, दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा चित दरवाजा. रायगड बघायचाच असेल तर पायी चढतच बघावा. पूर्वी यालाच रायरी म्हणत होते. महाराजांनी ते बदलून हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. याला महादरवाजा पण म्हणतात. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. या बुरुजांचे जय आणि विजय अशी नावे आहेत. दरवाजाच्या वर 2 कमळे आहेत. हे लक्ष्मी आणि सरस्वतीचे प्रतीक आहे. आणि 2 सिंहासारखे प्राणी आहेत, त्याला शरव म्हणतात. त्यांच्या पायाखाली हत्ती चिरडलेला दाखवला आहे. हे शरव प्राणी खूप बलवान आहे. हा जो लहान दरवाजा दिसतो तो फक्त माणसांच्या ये-जा करण्यासाठी उघडला जात असायचा. या दरवाजातून आतमध्ये गेले की दोन्ही बाजूने छोट्या खोल्या आहेत. या ठिकाणी पहारेकरी बसायचे. आता इथून एक वाट जाते. तो पहिला पालखीचा रस्ता होता. तो सरळ राजवाड्यापर्यंत जातो. आणि ही वाट सरळ बाजारपेठेमध्ये निघते. इथे हा लोखंडी खांब आहे. पण हा खांब नेमका कशासाठी होता माहीत नाही. कोणी म्हणतं मल्लखांब, तर कोणी म्हणतं घटिका मोजण्यासाठी. हे मारुतीची मूर्ती व पाण्याचे 3 हौद आहेत. आणि हा आहे हत्ती तलाव. या तलावात हत्तींसाठी पाणी होतं. आश्चर्य वाटतं, गडावर हत्ती कुठून आणि कसे आले? कारण वर येण्यासाठी वाट खूप लहान आहे. तर ज्यावेळी हत्तीचे पिल्लं लहान होते त्याच वेळी ते पिल्लं गडावर आणले होते. हे शिरकाई देवीचे मंदिर आहे. ही गडावरची मुख्य देवता आहे. शिर्के घराण्यांची कुलदेवी आहे. मंदिराच्या पाठीमागे सत्यशिळा आहे. ही शिळा म्हणजे महाराजांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी पुतळाबाई ह्या सती गेल्या होत्या. हीच ती सत्यशिळा आहे. रायगडावर देवीचा गोंधळ केला जात होता. हा हत्तीखाना आहे आणि हे मोकळं मैदान. या ठिकाणी होळी साजरी केली जायची. आता इथे नगरखाना, महाराजांचा महाल आणि कुशावृत्त तलाव आहे. आणि समोर बाजारपेठ लागते. आणि बाजारपेठेच्या पुढे जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी आहे. या बाजारपेठेत एकूण 44 दुकाने आहेत. ही बाजारपेठ आपल्याला उंच दिसते कारण त्या काळी बाजार हा घोड्यावर बसून केला जात होता. या ठिकाणी ब्राह्मणांची घरे होते. समोर जगदीश्वराचं मंदिर आहे आणि बाजूला कोळीम तलाव. मंदिराचा कळस हा मशिदीसारखा आहे. मंदिराच्या आतमध्ये एक
दगडी कासव होतं. बाजूला एक हनुमान मूर्ती आहे आणि ही शिवलिंग रायगडावर आल्यास ह्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झाल्याशिवाय परतू नका, कारण ह्या पहिल्या पायरीवर कोरल्या आहेत स्वराज्यनिष्ठा. रायगड स्वराज्यामध्ये आल्यानंतर गडावर जवळजवळ 300 इमारती, 14 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. हे शिल्प शिवछत्रपतींची समाधी याच ठिकाणी महाराजांचे अंतिम संस्कार झाले. महाराजांच्या समाधीच्या बाजूला वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. असं म्हणतात हा कुत्रा महाराजांचा होता. याने महाराजांच्या चितेत उडी मारली. हे आहे गंगासागर तलाव. याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत होता. हे समोर नगरखान्याचा मुख्य दरवाजा आहे. दरवाजातून आतमध्ये गेल्यावर समोर दिसतो तो नगरखाना. अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शिवगर्जना करून सर्व नतमस्तक होतात. अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा. रायगड हा एक फक्त किल्ला नसून स्वराज्याचे प्रतीक आहे. शिवाजी महाराजांची स्वप्नपूर्ती इथेच झाली. तो रायगड आजही आपल्याला त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो.